नमस्कार सर्वांना, मी तुमचा अभिषेक आज स्वागत करत आहे एका न्यू व्हिडिओमध्ये. तर आजचा पॉईंट असा आहे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे की लास्ट डे ऑफ माय विलेज. 15 दिवस झाले सुट्टी लागलेली आहे. तर हा माझा लास्ट दिवस आहे इथं माझ्या गावामध्ये. तर चला बघूया, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूयात. मी तुम्हाला रिसेंटली ब्लॉग टाकला होता की माझ्या दातामध्ये ब्रेसेस मी ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर ही ट्रीटमेंट लगभग 1 ते 12 महिने समजा जवळपास चालेल. चला तर करूयात आजची ते दिवसाची सुरुवात. तर मी आहे सध्या शेतामध्ये. तर इथले खूप छान असं वातावरण इथे आहे. तर या वातावरणाचा एन्जॉय घेऊ आज, कारण की लास्ट डे आहे आणि लास्ट डे असल्यामुळे थोडं नर्वस फील बी होत आहे. पण कारण शेतकऱ्याच्या जेवढे पोरं असतात तेवढ्यांना गावाकडे खूप करमत असते आणि गावाकडून जा वाटत ना सहसा कोणालाच. पण शिक्षणामुळे जावे लागते, कारण की शिक्षणाशिवाय काय नाही हे तर आपल्या सर्वांनाच माहिती. तर चला आपण जाऊयात. तर मी तुम्हाला काही इथले व्ह्यू दाखवतो की जे की खूप असा चांगला आहे. त्याला बघता ते व्ह्यू आणि तुम्ही एन्जॉय करा ते व्ह्यू. तर चला दाखवतो मी तुम्हाला. तर तुम्ही हे बघू शकता की हे तुरीचे झाड आहेत. सर्वांना माहीतच असेल आपल्याला, पण ज्याला माहीत नाही त्याला सांगतो. तर हे बघा, याला खूप असे छान आता फुलं आले आहेत, कारण की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चांगले फुलं असतात आणि जानेवारीमध्ये सर्व शेंगा पकून जातात. तर हा खूप असं एक छान इथं एक झाड आहे, तुम्हाला स्पेशली दाखवत आहे. बट पूर्ण शेंगा ह्या जानेवारीमध्ये लागून जातात. तर खूप छान असे झाड आहे, बघू शकता तुम्ही. आणि तिच्याच लगतला हे असे खूप झाड लागलेले आहेत, कारण की जे इथून जे ओढा गेलेला आहे त्या ओढ्यामध्ये पाणी खूप राहते, त्याच्यामुळे हे झाड उगवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही हळद आमची नाही, पण जी शेता लावलेली आहे हळदीची ते आहे आमच्या शेजारील. आणि इथली छान हळद आलेली आहे, कारण की खूप मेहनत पण आहे याच्या मागे. म्हणजे दोन्ही पोर त्यांचे या शेतात काम करतात. तर हा आमच्या गावाचं सध्या मंदिर आहे, जे की रिसेंटली 2 ते 3 दिवस झाले आताच हे आणि कळसारोहण झालेले आहे. तर असं खूप छान असा व्ह्यू आपण बघू शकता, जे की तुम्हाला गावाकडे बघण्यात मिळेल, कारण की इतकी शांत वातावरण आणि एवढं पीस कुठं भेटणार नाही शहरामध्ये. तर तुम्ही बघू शकता, थोडा थोडा चिमण्याचा आवाज बी येत आहे, ते आपण एन्जॉय करू शकता. ही त्यांची चीर आहे, ज्याला खूप चांगला असा झरा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढा झरा आहे की एक मोटर सहसा चालू शकते. बघू शकता तुम्ही किती मोठा झरा आहे आणि खूप मोठी विहीर आहे, लगभग 50 ते 60 फूट विहीर आहे आणि ही गावानीटीच आहे. त्यांनी हा गावानीटीच गहू लावलेला आहे, खूप छान असा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा आमच्या गावाचे सुंदर व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप छान आमचे गाव आहे. जास्त लोकसंख्या नाही, म्हणजे 500-600 लोकसंख्या आहे, परंतु खूप छान असे वातावरण आमच्या गावाचे आहे. मंदिर, टाकी आणि नवीन नवीन बांधकाम चालू आहे सध्या. तर डेव्हलप होत आहे गाव. तर भेटूया नंतर थोड्या वेळाने. तर हा आमच्या गावाने पूल आहे, जे की गेलेला आहे मालसुली इथे स्टेशनला. तर हे खूप असा या गावाच्या नेटी छान पूल असल्यामुळे गावाला शोभा आलेली आहे, कारण की इथून सतत दिवसातून नाही म्हणलं तर 5-7 रेल्वे तर जातातच. या पुलामुळेच आमच्या गावाची शान वाढलेली आहे, कारण की खूप छान असा व्ह्यू या पुलामधून आम्हाला जेव्हा आपण रेल्वेमध्ये बसतो तेव्हा आमचं गाव असं दिसते आहे. कारण की हा पूल खूप जुना आहे आणि आमच्या गावामधून जाण्याचं कारण म्हणजे इकडे अकोलापासून ते इकडे हिंगोली हा जे रूट आहे ते आमच्या गावामधून गेलेला आहे. तर यामुळे तो खूप छान असा व्ह्यू दिसतो. तर आपण बघू शकता की या पूल हा लगभग 80-90-100 वर्ष तरी त्याला झाले असतील. तर असा खूप छान असा पूल बनलेला आहे, जो की आमच्या गावाची शोभा वाढवतो. आणि इथे हा जो इकडं फतेपूर साईडला खडमिशन आहे, त्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे ट्रकसाठी जाण्यासाठी.
त्यासाठी खडी मी टाकलेली आहे. आता हा रस्ता बनवतील. तसं म्हणलं तर समजा ही जी आपण पूर्ण दिसत आहे ही पांदणच बनणार आहे, पण थोडा वेळ लागेल. काही कारणास्तव ही पांदण थांबवलेली आहे. इकडे फतेपुरीकडे बनवलेली आहे, तर खूप मोठी अशी पांदण होणार आहे आणि खूप चांगला असा रस्ता बनणार आहे इथे या साईडला. तर डेव्हलप होत आहे, थोडं वेळ लागेल त्याला. तर बघूयात की किती वेळ लागते त्यांना बनण्यासाठी. तर आता मी चाललेलो आहे शेतामध्ये, कारण की बघून येऊ एकदा की लास्ट दिवस आहे आपला, तर बघून येऊयात. तर खूप छान असा 15-20 दिवसाचे वॅकेशनमध्ये सुट्ट्या गेलेल्या आहेत आणि आता जाण्याची वेळ आली आहे, कारण की कॉलेजचा स्टार्ट झालेला आहे. इथे भिजवून चालू आहे काकाचे. खूप चांगलं असं पाणी नितळशाला आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ही आपली चप्पल. तर आता मी तुम्हाला एक अशी चीज दाखवणार आहे की जी सर्वांनी आपल्या लाईफमध्ये एक तर ती गोष्ट केलीच पाहिजे. ती आहे म्हणजे हे एक झाड. पुण्यात येऊन प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजेत. हे झाड लावलेलं आहे माझ्या मोठ्या भावाने, त्याचं नाव आहे प्रदीप, त्यानं लावलेलं आहे. तर हे जेव्हा आणलं होतं तेव्हा लगभग माझ्या टोंगळ्या एवढ्या असेल तेव्हा आणलं होतं. तर आज माझ्याहून डबल हाईटने हे मोठं झालेलं आहे. तर याला टाईम लागलेला आहे, 4 वर्ष बहुतेक टाईम लागलेला आहे याला. तर आता खूप मोठं झालेलं आहे. तर अजून 2-3 वर्ष याला खूप सांभाळावं लागेल. तर या कार्यासाठी माझ्या भावासाठी प्लीज एक लाईक केलंच तुम्ही पाहिजे. जानेवारी आता जानेवारी लागते काय? हो ना, जानेवारी लागते आता, म्हणजे 25 संपते, 26 लागते आता. बापू एक विचारू का, एवढं वय झालं तरी तुम्हाला काम करायला लागते काय काम असं? पाय दुखत असतील ना बापू? पहिला मुळावर मळ्यावर आहे का? आहेत ना मला. तर आता जे बघितलेले तुम्ही ते माझे बापू होते, ज्यांचं वय असेल लगभग 80+ असेल वय. तर 80 वय असून सुद्धा ते कमीत कमी 10 किलोमीटरहून पायी चालू शकतात. आत्ता पण यावेत, आत्ता ते सप्त्यासाठी गेले होते तर 10 किलोमीटर पायी चालली. आणि आत्ता जस्ट 15-20 पेंढ्या गवताचे कापून येऊन आता पुन्हा त्या नेण्यासाठी चाललेल्या आहेत. म्हणजे या वयात पण एवढं कसं काम होते, कारण की एवढं आपण समजा 18, 19, 20, 21 वयाचे लेकरं असून आपल्याला होत नाही, पण त्यांचं वय एवढं होऊन पण एवढं काम होते. ही पिढी लास्टची पिढी आहे, याच्यानंतर असली पिढी न होणे. कारण की आता जे बघू शकता तुम्ही 20-21 वर्षाच्या वया मुलांना बी थकवा येतो, परंतु त्यांना थकवा येत नाही. ही कमालची गोष्ट आहे. तर त्यांना असलेले आपल्याला कामं त्यांच्यामुळेच ते समजा आपले वावरं त्यानेच कमाल ठेवलेले आहेत. या मेहनतीमुळेच आपल्याकडे आता आहे. तर चला आता मी जे आम्ही बट्टेनं शेत करतो, तुम्ही माझा पहिला भाग बघितला असेल, त्याच्यात मी सांगितलेलं आहे ते गेल्या वर्षीचा होता. आता एक नवीन यावर्षी आपण एक पुन्हा त्याच टाईपचा मळा केलेला आहे. गेल्या वर्षीपासून खूप चांगल्या वर्षी मळा झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर तिथं माझी आई असेल बसलेली. बघा बघू शकता तुम्ही कसा म्हशीच्या याच्यावर बसलेला आहे. तर हा जे म्हशीच्या अंगावर जे चिलट बसलेले असतात किंवा गोचिड बसलेले असतात त्यांना खाण्यासाठी तर हे इथे चरत आहेत. आणि ह्या म्हशी इकडे आत येऊ नये म्हणून ज्यासाठी आपण बांधीतार लावलेले आहे, कारण की या आत येऊ नये आणि तुरीला खाऊ नये यासाठी लावलेले आहेत. तर तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला शेतामध्ये जाऊन आमचा जे मळा आहे ते दाखवील. तर इतका छान असा मळा बनलेला आहे यावर्षी, गेल्या वर्षीहून छान यावर्षी मळा बनलेला आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतो, कारण की या मळा बनवायला मला कमी 15 दिवस लागलेले आहेत. मी आणि माझ्या पप्पाने बनवलेला आहे, जास्त करून पप्पाने बनवला, पण एवढा खूप छान असा मळा बनलेला आहे. प्रॉपर असा पूर्ण शेताचा व्ह्यू त्याने दिसतो.
कारण की तो कशासाठी गरजेचा आहे, कारण की संध्याकाळी जर रोई आला समजा एखादा, किंवा रोई खूप जास्त प्राणी असतात, जसं की रानडुक्कर झालं असं झालं, तर ते आपल्यावर अटॅक करू नये. आणि जर वरा असलं तर पूर्ण वावराचा व्ह्यू बी दिसतो. तर मी तुम्हाला दाखवतो तो, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा झालेला आहे. पहिले तर ही शिडी जी की वर जाण्यासाठी आपण लावलेली आहे. आणि पहिले तुम्हाला बाहेरून दाखवतो. तर आपण हे असे 4 असे जे की लाकडे घेतलेले आहेत सपोर्टला खालं बघू शकता. असे व्ही आकाराचे असले जे की हे लाकूड याच्यामध्ये असं फसलं पाहिजेत आणि प्रॉपर असं स्टँड झालं पाहिजे त्यासाठी. तर असे 4 असे आपण लावून घेतलेले आहेत पूर्ण. आणि हिच्या खालून असे हे आपण याला काय म्हणू शकतो, याला म्हणू शकतो आपण सपोर्टसाठी म्हणजे एक येळू लावून दिलेले आहेत. कारण की ही जे पलंग आपण हिच्यावर बसवलेलं आहे जे की ही खालं असं बेंड होऊ नये आणि कधी झोपले तर 2-3 माणसं तरी आपण खालू पडू नये यासाठी आपण ते सपोर्ट दिलेलं आहे. तर खूप छान अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही. कारण की तुम्हाला पोते यामुळे दिसत असतील, कारण की जे संध्याकाळी खूप अशी हवा रात्रीच्यानं थंडी सुटते, त्यामुळे ती हवा ताडाव आणि त्याच्यामुळे आपण ते सपोर्टला ते पोते लावलेले आहेत. आणि पॅक याच्यामुळे बी केलेलं आहे, कारण की सध्या बिबट्याचं वातावरण भीतीचं चाललेलं आहे. ती कवरेजसाठी लावलेली आहे, कारण की सकाळी सकाळी जर तुम्ही जे की शेतकरी मुलं आहेत ते रिलेट करू शकतात की सकाळी सकाळी धुई पडते, त्या धुईमुळं पूर्ण अथरून जे आपण घेतो ते वल्ल होऊन जाते. तर खूप असं ते अथरून वल्ल झाल्यामुळे शिव असते, तर त्यामुळे ते वरून टाकलेलं आहे. तर ते खूप गरजेचं होतं टाकणं, त्याच्यामुळे ते टाकलेलं आहे. तर आता मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो, कारण की बाहेरून एवढं चांगलं आहे तर आतून इमॅजिन करू शकता की चांगलं असेल. तर संध्याकाळी एवढं खूप अशी मजा येते ना झोपायच्यामध्ये, कारण की इतकं थंडगार वारं सुटते आणि एवढी छान झोप लागते. हे फक्त जे शेतकरी मुलं आहे तेच फील करू शकतात. आणि शहरातल्या बी मुलांनी अशी लाईफ जगली पाहिजे कधी कधी. तर चला मी तुम्हाला आत जाऊन दाखवतो, तर ती तुम्ही नक्की बघा. तर पहिले वर जातो मी. तर पूर्ण अशी शिडी केलेली आहे आणि असे दोऱ्यानं मांडलेली आहे, कारण की हे मानणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण जो ह्याच्यावर पाय ठेवतो तर ही सटकून यायच्या हिच्यामुळे आपण मानलेली आहे. तर हे पोते आपण दिसतात, तर आपण बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आतलं. तर हे बघा, इतकं छान असं करमतं याच्यात संध्याकाळी. जर तुम्ही असं कोण कोण राहिलं असेल त्यांनी तर कमेंटमध्ये सांगाच, पण तुम्ही बी जर बघत असाल तर तुम्हाला बी आवडेल का असं राहण्यासाठी, हे नक्कीच सांगा मला तुम्ही. तर हे बघा, तर मी पहिली चप्पल खाली सोडतो. तर इथे 2 पाण्याच्या बाटली ठेवलेल्या आहेत, जर सकाळी कधी तहान लागली तर इथे पाण्यासाठी अटकवण्याची सोय केलेली आहे. ही मी आणि माझे पप्पा या दोघांसाठी अशी पुरुषी जागा इथं केलेली आहे. नाही म्हणजे जास्तीत जास्त इथं 3 ते 4 जण आरामशीर झोपू शकतात, कारण की इतका मोठा स्पेस केलेला आहे इथं. पूर्ण असं या टाईपचं बनवलं आहे की पूर्ण घराची आठवण न आली पाहिजेत आणि पूर्ण होममेडसारखं बनवलेलं आहे. या गरम असल्यामुळे इथून थंडी हवा आपल्या आत येत नाही. आणि जरासं इथं स्पेस बी सोडलेला आहे, कारण की असं भिडून राहू नये असं माणूस असं थोडं इथं अटकवायला बी आपण असे थोडं एक इथे ठेवलेले आहेत, कारण की बॉटल गिटल बॅटरी संध्याकाळची अटकवायला असते. तर इथं पप्पा सकाळी झोपले होते तर त्याच्यामुळे हे आजच ठेवलेले आहे. तर इथून बाहेरून असं पूर्ण आपलं आता वावराचा व्ह्यू आपण बघू शकतो इथून, कारण की जर एखादा रोगी आला आपण असेच आपण इथं बघू शकतो. तर यासाठी मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जी तुमचं पाहून मन खूप आनंदी होणार आहे. नक्कीच सांगा हा आमचा मळा कसा वाटला, कारण की हे असं दिसायला जर छोटा असेल तर याला बनवायला वेळ खूप लागलेला आहे आणि याच्यात मेहनत खूप आहे. कारण की हे जे आपण खाल्लं जे मी तुम्हाला दाखवले ती लाकडं आम्ही बाहेर गावून आलेले आहेत, कारण की इथं जवळपास नसतात ते लाकडं. तर आमच्या एका आंब्याकडं साईडला एक वावर आहे, त्या वावरातून आणलेले आहेत ते कापून. तर हे सर्व एका जागी आणणं आणि ते सेट करणं, पूर्ण याला इन्स्टॉल करायला नाही म्हणलं तर 15 दिवस तरी लागले असतील, कारण की एक गोष्ट आणायला म्हणजे याला छोटे दिसते, याला बनवायला वेळ लागत नाही, पण ज्या या गोष्टी आणायला जमा करायला हे खूप जास्त वेळ लागतो. आणि हे फक्त 2 महिन्यासाठी केलेलं आहे, कारण की तूर ही 2 महिन्यात येऊन जाते. तसं तर तुरीचं पीक 4 महिने असते, परंतु 2 महिने राखायचं काम असते त्यासाठी हे केलं. आई आता भाजी खुडा गेलेली आहे जी कड्ड्याची, कारण की मी उद्या जाणार आहे. तर कड्डे, हरभऱ्याची भाजी आणि तुरीच्या शेंगा, तर मला माहीतच असेल तुरीच्या शेंगा प्रत्येक घरात आता 2 महिने तुरीची भाजी असते.
कारण की शेतकऱ्यांची सर्वांची फेवरेट जर कोणती भाजी विचारली तर मेथीची भाजी आणि तुरीची भाजी. याच्यामध्ये खूप छान झोप येते, तुम्हाला काय शब्दात सांगू शकत नाही. अशी झोप येते का नाही की एकदा झोपलं तर माणूस सकाळपर्यंत एवढी चांगली झोप येते, असं उठा वाटत नाही. पण उठा लागते, कारण की 10-12 वाजता 1 वाजेलो असं टायमाला बॅटरी दाबत राहिलं तर ते रोई पळून जाऊ शकतात. जर आपण बॅटरी जर दाबली समजा इथून, तर त्या झाडाला जर बॅटरी दाबली मी, जे दूर झाड दिसलं समजा, इथं हे झाड दिसलं, इथून लगेच बॅटरी जाते. तर बॅटरी जर दिसली तर पळून जातो. तर तुम्हाला मी मग पूल दाखवलेला आहे. आता आई भाजी आणायला गेली तोपर्यंत मी इथं बसतो, आणि तिच्यानंतर मला इथे काल रात्री किंवा सकाळी, मला वाटते सकाळीच रोही आले असतील, कारण की पप्पा रात्रभर होती आणि रोह्यांनी त्या ताराहून उडी मारून गेलेले आहेत. आणि ते तार असा मोडलेला आहे, तर ते तार मला रवावं लागणार आता. तर मी साईडलाच एक काका राहतात, त्यांच्याकडून कुसा आणून ते तारा आता मला पुन्हा रवावं लागणार आणि फिट करून घ्यावं लागणार. कारण की जर ते तार नाही रवला तर पुन्हा रोही जाऊ शकतात त्याच्यातून. तर त्या रोह्याचं असं असते सीन की ते ताराला त्याला वाटते की एखाद्या पूर्ण शेतकऱ्यांनी, मामाच्या गावाच्या साईडला तर पूर्ण शेतकऱ्यांनी ती तार लावलेलं आहे, त्याला करंट लावून दिलेलं आहे. आणि ते करंटला ते खूप भितात, आणि ते करंट भिल्यामुळे ते अवघड काम आहे. परंतु काही ना काही वेगळं केल्याशिवाय काही ना काही होणार नाही, असं मला पण वाटतं. शिक्षण बी केलं पाहिजे, तिच्यासोबत पण आपण काही केलं पाहिजे असं मला वाटते. तर आपण बघू शकता की खूप जण असे आहेत की जे सोशल मीडियावर पैसा कमवतात. आता पैसा कमवायचा उद्देश नाही आपला, परंतु एक चांगली ओळख निर्माण झाली पाहिजे, चांगलं नाव आपण शेतकऱ्याचं काम पुढे नेलं पाहिजे. आणि शेतकऱ्याचं नाही तर एक मिडल फॅमिलीतलं क्लासमधले मुलं कशी जगतात हे काम आपल्या पुढे न्यायचं आहे. तर जर तुम्ही तुमचं वय 18, 19, 20, 21 असेल तर तुम्ही काही ना काही नवीन ट्राय करत राहिलं पाहिजे. तुम्ही बघू शकता हे की इथं हे पूर्ण नाही का, हे मी याच्यात खूप चललेलं होतं, ते पडलेलं आहे आणि हे पडून असं पूर्ण या साईडला झुकलेलं आहे. हे जे तार दिसत आहे हे पूर्ण ढिलं झालेलं आहे. हे एक फिट करावं लागेल आणि याला टाईट करून घ्यावं लागेल, जो की मग निसटणार नाही आणि जे असं या साईडने जे रोही येतील असं ते जाणार नाही. तर आपल्याला ही एक जुगाड करावा लागेल. तर मी हा थोडासा खड्डा इथं खदतो आणि नंतर याच्यामध्ये हा जे बांबू आपल्याला दिसत आहे हा खूप सोन देऊन असा टाईट आपल्याला उभा करावा लागेल, जे की टाईट होऊन असं रोही जाणार नाहीत. हे जे पूर्ण जे ते शेडपर्यंत आपलंच वावर आहे तिथून आपण तार लावलेला आहे. आणि इकडे जो लास्टला आपल्याला जो खंबा दिसत आहे हा जो खंबा बेंड झालेला आहे या खंब्याला आपलं आहे. तर हा बटाईचा आपण म्हणजे मक्त्याचा वार केलेला आहे. तर हाच आजचा शेतामध्ये मला काम होतं, जे की लास्ट दिवशी मला वाटलं की करून जावं. तर मी हा निर्णय घेतला, तर चला म्हणलं जाऊन या वावरामध्ये. आता प्लीज हा व्लॉग जर आवडला असेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ताकी आपली कळाली पाहिजेत की एक मिडल क्लासमधली पोरांची जिंदगी काय असते, जे की कॉलेज करून पण अशा शेतातली कामं करू शकतात. भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.